आमचं स्वप्न होतं का हिंदकेसरी मैदानामध्ये आपला बैल फायनलला राहावा। आज बैलांनी ते स्वप्न आपलं पूर्ण केलं। दबदबा आहे, अजून पण आहे, असं काय विषय नाही। पहिला पण होता, आज पण आहे आणि आम्ही बिंजोरमध्ये खेळतो। भिताड होता त्याने तर कोणालाच ठेवलं नाही। जे नामांकित बैल आहेत ना की त्यांनी कड्यांनी पालूनच मारल्या, दोन्ही कांदी कड्याचा भिताड। तुफान सांगा झालं तर सोनापाटा सोन्या आणि तुफान ही अपराजित जोडी होती। हो 100%। ते मित्रांनो, आपल्या समोर आहे एक प्रसिद्ध गाडा मालक समीर शेठ भोईर मोठागाव। दादा, आज हिंदकेसरी मैदान पुशेगावचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाल भेटला, काय सांगाल त्याबद्दल? काय ना, त्याबद्दल आम्हाला खूप आमचं स्वप्न होतं का हिंदकेसरी मैदानामध्ये आपला बैल फायनलला राहावा। आज बैलांनी ते स्वप्न आपलं पूर्ण केलं। तर कसं वाटतं स्वप्न पूर्ण करून झाल्यावरती? खूप आनंद वाटतोय। दादा बोला, आज सध्या चर्चेमध्ये असणारा नंदी आहे, याची कशी काय खरेदी झाली? त्याची खरेदी म्हणजे आम्ही आमचे जोडीदार आहेत नाशिकला सिन्नरमध्ये अरुण भाऊ जाधव म्हणून, ते आमचे जुने मित्र आहेत, त्यांच्या घरी बैल होता। दादा, आता तुमच्याकडे जेवढे पण नंदी आले तेवढे आपण बघतो पब्लिकची भितड देतात, त्याचं काय एक वैशिष्ट्य काय त्याच्याबद्दल? ते आता काय त्याला आपण बोलू शकत नाही, ते नशिबाची गोष्ट आहे। पब्लिकचे आपल्याला पहिल्यापासून पब्लिकचे आहेत। त्याच्या आधी तुमचं एक महाराष्ट्रमध्ये नाव केला तो पब्लिकचा भिताड तुफान, तो आज आपल्यामध्ये नाही, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल नाही मी बोलू शकत, त्याच्याबद्दल बोलणं मला आवडतच नाही, म्हणून मी यूट्यूबला मुलाखत वगैरे देत नाही। तर दादा, तुमच्याकडे भरपूर सारे नंदी होऊन गेले, तर नाव सांगा ना एकदा। तर तसे भरपूर म्हणजे महादेव सर्वात पहिला घेतलेला, त्याच्या अगोदर वशा घेतलेला घरातनं, महादेव घेतला आपण पंढरपुरातनं, त्याच्यानंतर किंग घेतला आपला छत्रपती संभाजीनगरमधनं, त्याच्यानंतर तुफान घेतला, असे भरपूर बैल घेतलेला, आवऱ्या वगैरे असे नावाकीत बैल होत माझं। दादा, एक मुंबईमध्ये तुमचा एक धबधबा होता, त्याबद्दल सांगा ना। धबधबा आहे, अजून पण आहे, असं काय विषय नाही। पहिला पण होता, आज पण आहे आणि आम्ही बिंजोरमध्ये खेळतो। दादा, बैल इतकं चांगला पळतो बोला, तरी मुंबईला काय येत नाही? मुंबईला म्हणजे आपल्या गोट्यावर सध्या आता लंपीचं खूप प्रमाण आहे। एक वासरू पण भरलेलं आहे, कालवड भरलेली आहे आणि एक आपला नामांकित बैल महाद्या बिंजोरचा बादशाह आपल्यातून त्या लंपीमधनं निघून गेला। दादा, महाद्या पण पब्लिकचा भिताड होता ना? भिताड होता त्याने तर कोणालाच ठेवलं नाही। जे नामांकित बैल आहेत ना की त्यांनी कड्यांनी पालूनच मारल्या, दोन्ही कांदी कड्याचा भिताड। ना तुम्ही पब्लिकची भिताड बैल बघून घेता का तुम्ही घरी इकडे ट्रेनिंग करतात? नाही, बघून आपलं बघूनच असतं, बघून घेतो, जे पण आहे ते बघून घेतो, आपल्या डोक्याने घेतो। आपण कोणाचा सांगण्याने घेत नाही का बाबा हा कोण पळतो, तो कोण पळतो, हा बैल पळतो, तो बैल। जेव्हा आपल्या डोळ्यात दिसतो, नजरेने बघतो, तेव्हा आपण डायरेक्ट फेस टू फेस जाऊन करतो। आता आपल्या आमने किती नंदी दादा? आता आपल्याकडे सांगता येत नाही, पण आहेत 4-5 आहेत। दादा, तुम्ही जास्त करून वासरांची खरेदी करता? हो, वासरामध्येच मला जरा इंटरेस्ट वाटतो। मोठ्या बैलात मध्ये काय, आता एखाद्याचा गट पास झाला, सेमी पास झाला तर काय किमती, 24 लाख 50 लाख ना 1 करोड, काय यांच्या बैलांना आपण जायचं विचारायला? मग त्याच्यापासून वासर घेऊन ट्रेन करून पळवायचं? हां, साहजिकच आहे, नाही होतात ना आपल्या धमक आहे करायची तयारी, तर कशाला आपण हे करायचं। आता बिंजोरचा खेळ पण चालू झाला आहे, कधीपर्यंत आता उतरवलं आपला बोला? बिंजोरला आम्ही आता जानेवारी महिन्यात आणणार आहे बैल। जानेवारी महिन्यात? हो, 26 जानेवारीला बैल असणार बिंजोरच्या मैदानात। दादा, याच्या आधी तुमच्याकडे एक अजून एक हिंदकेसरी बैल होता सरदार, त्याच्याबद्दल सांगा ना। सरदार पण आपलाच बैल होता, पण आपण आपले जोडीदार मुकेश पाटील कोंडगाव यांना आपण बैल विकला होता, म्हणजे दोस्ती खातीरमध्ये आपण व्यवहाराचा विषय केलेला, पण ते काय कारणास्तव बैलाचं त्यांचं ते बघतायत, आपलं आपण बघतो आपल्या बैला। त्यांनी पण तुमचं खूप नाव केलं होतं? हो 100% नाव, म्हणजे त्यांनी तर अपाटच केला, त्याचा काय विषय नाही। पेडगावच्या मैदानात हिंदकेसरी राहिलेलं 2 नंबर केलेला आहे त्यांनी, त्यांचा काय विषय नाही। ट्रॅक्टरचं पण बक्षीस मारलेले, बुलेट मारलेले, बक्षीस भरपूर त्यांनी मारले, बैलाचा काय विषय नाही। आणि ते मुकेश पाटील पण आपले चांगलेच आजपर्यंत संबंध आमचे आहेत। दादा, मी नेहमी बघतो तुम्ही मुलाखती वगैरे देत नाही, म्हणजे चर्चेमध्ये यायला मागत नाही, का बरं? नाही, आपल्याला तसं काय बघा, असं काय आपण चर्चेत ऑलरेडी आहे, आपण पूर्ण महाराष्ट्रात काय आपण भरपूर ठिकाणी आहे, पण आपल्याला ते असं मुलाखत देणं आणि कसं होतं, तुम्ही लोक प्रश्न असे करता, काही वेळी आपण एखादा उत्तर दिला तर ते काही लोकांना कसं वेगळं मेसेज जातो, त्याच्यापेक्षा आपण, आणि मेन म्हणजे माझा बैल गेल्यामुळे तुफान गेल्यापासून मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण नाही राहिला, पण आता काय पोरांना पण आणि मला पण भरपूर शौक आहे, त्याच्यामुळे मी मुलाखत वगैरे ते देत नाही बैलामुळे। माझं काय दुसरं काय विषय नाही, तो बैल आपल्या मनात म्हणजे अजूनपर्यंत गेलेला नाही। तुफान सांगा झालं तर सोनापाटा सोन्या आणि तुफान ही अपराजित जोडी होती। हो 100%।
त्याच्याबद्दल सांगा थोडीशी माहिती. मोठ्या सोन्याने काय, मोठ्या सोन्याच्या ह्याच्यात माझा महाद्या पळाला आहे, तुपाम पळाला आहे, किंग पळाला आहे, असे नामांकित बैल माझ्या मोठ्या सोन्यात म्हणजे आपली पळालेली आहेत. मी एकदा जयदत्तची बाईट घेतली होती तेव्हा ते म्हटले होते की आमचे समीर शेठ आणि श्री शेठ हे चांगले म्हणजे मित्र आहेत आणि आम्ही त्यांच्यामध्येच गाड्या पळवतो. हो, श्री शेठ पण आमचे बाजूचे आहेत, आमच्या गावालेच आहेत. त्यांच्या तेजामध्ये किंग आणि तेजाने पण गाड्या चांगल्या मारलेल्या आहेत बिंजोरला, म्हणजे आपल्या इकडे. तेव्हा एक टॉपची गाडी होती आपल्याकडे, ती कोणाला मरत नव्हती, पण ती गाडी आपण मारलेली कर्जत इथे. दादा तुम्हाला यासोबत मुंबईच केला आवडतो का? हो, मुंबईला आपल्याला आवडतं, इकडे पण आवडतं. काय इकडे पण कधी यायलाच पाहिजे मजा करायला. दादा आता मोठं गावचं नाव पण कुठेतरी उंचावर चाललं, त्याबद्दल काय सांगाल? नाही आहे मोठ्या गावाचं नाव. मी माझ्या याच्यात तर माझी बैल नाव दरवर्षी आणि म्हणजे हर सीझनला वरती पण ठेवतात आणि आपले मुंबईला पण ठेवतात. दादा तुमच्या पाठीमागे इतकं मित्रपरिवार आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? 2 शब्द. मित्रपरिवार खूप आहे, अजून भरपूर आहे. आणि 2 गाड्या आमच्या आत गेल्या पण अजून भरपूर आहे. आणि सर्वांचा माझ्यावर खूप जीव आहे. आणि आमचा आम्ही खेळामध्ये एकदम फ्री खेळतो, खुर्शीने खेळ खेळत नाही. बंदीमध्ये पण आम्ही भरपूर शर्ती केलेलो आहे. एकदम शांत स्वभावाने. हा, शांत स्वभाव म्हणजे खेळामध्ये शांत स्वभाव ठेवून खेळायला लागतो. खेळ आहे तो, त्याच्यात हारजीत कोणी तुम्ही जिंकणार आम्ही जिंकणार असा विषय ना. ठीक आहे, इतकं वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.